जया कृष्ण हरे जया कृष्ण हरे जया कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर हे काय ग होते रेकॉर्डिंग रुक्मा देवीवर बाप रुक्मा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम
सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो आनंदी निर्भर डुल्लत असो असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही भोगोदशा तुकामने आम्ही झालो अग्निरूप तुकामने आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्य लागोने दीपाप पुण्य लागोने दीपाप पुण्य सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो विठोबार कुमाई 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 सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान
विठ्ठल
घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असो ऐसा कोटे आठवची नाही देहीच विदेही बघू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दुपाप पुण्यांगा विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रैलाम्बुदाभं जगन्नीत पाणी मंडलं मंडनाभं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतारिया कथेचा विस्तार त्याच्या कृपादानी कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होयच कडवितेची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजऊ चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकराया दयाळा करुणाकराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबाटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी यावर घरी जगण्याचा
करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख नालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत सो विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देऊचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेह गमन करणारे आणि सर्वसामान्य जीवाला ज्ञानाची व मोक्षाची वाट दाखवणारे असे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा नामपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का आम्ही नामस्मरण करतो आणि नामस्मरण केल्यामुळे आम्हाला कसलीही चिंता राहत नाही नामस्मरण केल्यामुळे आम्हाला कसलेही भय राहत नाही पाप पुण्याचं मन आम्ही अंगासही लागू देणार नाही आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का आपण या देहाचा त्याग केला पाहिजे आणि आपण नामस्मरण केले पाहिजे तर नामस्मरण कसं करावा हेच तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात विठ्ठल 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 त्या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे अत्यावश्यक आहे तो म्हणजे असा या पिंपरी नांदू गावामध्ये गणेश उत्सवानिमित्त ठेवलेलं माझं कीर्तन यामुळे तुमचे सर्वांचे आभार आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं आले जे यांच्या अनोळखी संबंधामुळे एवढे जवळचे संबंध झाले का आज मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली आणि तसंच आपले रामराज्य मित्रमंडळ यांनी सुद्धा खूप असं छान डेकोरेशन केलं आहे आणि गणपती बाप्पाचं खूप छान प्रकारे आगमन केलेलं आहे रामराज्य गणेश मंडळ यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हे छोटे छोटे मुलं आहेत परंतु यांनी खूप छान गणपती बाप्पाचं आगमन केलं आणि तसं म्हटलं तर आपण गणपती बाप्पाचं आगमन करतो हे मोठ्या माणसाचं काम आहे पण या छोट्या छोट्या मुलांनी तुम्हाला शिकवलं का गणपती बाप्पाचं आगमन कसं करावं खूप छान प्रकारे आगमन केलं त्यांचं आणि आता तसं म्हणावं तर गणपती बाप्पा यांचं महोत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केला होता का तर आपला हिंदू धर्म हा एकत्र यावा याच्यासाठी गणेश उत्सव सुरू केला होता परंतु आता आपण प्रत्येक गलीमध्ये गणपती बसवतो बरोबर ना परंतु ना आपण हिंदू धर्मातले सर्व लोक एकत्र यावे याच्यासाठी आपण गणपती बसवतो आता गणपती बसवत नाही तर स्पर्धा करतात स्पर्धा आमच्या गलीतला मोठा त्यांच्या गलीतला पण असं काही नाहीये कारण मूर्ती लहान असो किंवा मोठी असो आपल्या मनात भाव पाहिजे पण या छोट्या छोट्या मुलांनी खूप छान असं गणपती बाप्पाचं आगमन केलं आणि मी त्यांचं मंडळ पाहिलं याच्यात कोणीच मोठं नाही सर्व लहान लहान मुलं आहे त्या अभंगाकडे आपण वळूया तसंच एकदा परत तुमच्या सर्वांचे आभार तुम्ही मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली आणि संजय पाटील यांचे सुद्धा मनापासून आभार यांनी मला कीर्तन करण्याची संधी दिली आणि तसंच तुमची सर्वांची मुलगी म्हणून मला थोडंसं सांभाळून घ्या कारण मी नवीन आहे आता हे मला सांभाळून घेतीनच परंतु तुम्हीही चेहऱ्यावर थोडीशी स्माईल ठेवा म्हणजे मला समोरचं बोलायला सुचेल तसंच गायनाचार्य संजय महाराज खूप गोड आवाज आहे यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या तसेच आपले दीपक महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खूप छान चाल म्हटली दोघांनी तसंच हरिभक्तपरायण साई महाराज यांचाही गोड आवाज आहे आणि आमचे मृदुंगाचार्य सुमित महाराज मूर्ती लहान पण कीर्ती महान खूप छान पखवाज वाजवतात तसे पखवाज वाजवणं ही खूप अवघड गोष्ट आहे कारण एका सजीव प्राण्यापासून निर्जीव वस्तू करावी आणि त्या निर्जीव पखवाजावर एका सजीव माणसाने थाप टाकावी
आणि त्या आवाजाने सगळी माणसं डोलायला लागावी ही एका मृदुंगाचार्याची ताकद आहे. तशीच आमच्या सुमित महाराजांची ताकद आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप छान पकवाज वाजवतात, कारण मला याचा छान प्रकारे अनुभव आहे. पकवाज वाजवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आता आपण अभंगाकडे वळूया. विठ्ठल 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 विठ्ठल. आता या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का आपण नामस्मरण केलं पाहिजे. तर नामस्मरण का करावं, तर नामस्मरणामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होतो. आणि फायदा होतो तेही, परंतु नामस्मरण आपण केले पाहिजे. भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे. गणपती बाप्पा आले म्हणून 10 दिवस नामस्मरण करायचं का, तर नाही, आपण सतत नामचिंतन केलं पाहिजे. आता नामस्मरणच का करावं, तर नामस्मरण हे सर्वात मोठं आहे ना. आता तुम्ही म्हणसाल कसं काय, मग एक काम करा, तुम्ही मला सांगा सर्वात मोठं काय. पृथ्वी नाही, तर नामस्मरण सर्वात मोठं आहे. कसं तेही सांगते. तर आपण जर बारीक विचार केला तर पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा 10 पट अग्नी व्यापक आहे. अग्नीपेक्षा 10 पट वायू व्यापक आहे. वायूपेक्षा 10 पट आकाश व्यापक आहे. परंतु आकाशापेक्षाही अनंत पटीने भगवान परमात्म्याचं नामस्मरण मोठं आहे. गगनाहून वाढन आहे, गगनाहून वाढन आहे. ओ गगनाहुनी वाडवड आहे, गगनाहुनी वाडवड आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड. गगनाहून वाढन आहे, गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहून वाढन आहे. हे गगनाहुनी वाड नाम आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. गगनाहूनही भगवान परमात्म्याचं नाव मोठं आहे, म्हणून ते आपण सर्वांनी आधी घ्यावं. तर भगवान परमात्म्याचं नाम कसं घ्यावं. 10 दिवस, 8 दिवस, 3 दिवस, मग तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण सतत केलं पाहिजे. कारण आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला यश कीर्ती मिळते. आता काही मुलं फक्त पेपरच्या वेळेस नामस्मरण करतात. बोर्डाचे पेपर आले, का देवाचं नाव घेतात, बरोबर ना. परंतु आपण असं नाही, तर आपण सतत भगवान परमात्म्याचे नामस्मरण केले पाहिजे. कारण भगवान परमात्म्याचे नामस्मरण हे सर्वात मोठे आहे. आता तसं म्हटलं तर आपणच घेतो असं नाही, तर सर्वच कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना भगवान परमात्म्याचेच नामस्मरण करतात. कसं तेही सांगते. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्यावेळेस आधी गणपतीचे स्तवन केले. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला त्यावेळेस तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे स्तवन केले. आणि आता हे झालं परमार्थिक क्षेत्रातलं. आणि व्यावहारिक क्षेत्रातही ज्या वेळेस ब्राह्मण काका लग्न लावत असताना आधी गणपतीचे स्तवन करतात. आरंभी विनती करू गणपती विद्या द्या सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आरा
स्वदेशांतरा पाठवा. हे रंबा गणनायका गजमुखा भक्तांबहू तोषवी कुर्यात सदा. तांदूळ फेकू नका बर का, कारण आपण लग्नात नाही तर आपण कीर्तनात आहोत. नाहीतर काही लोकांचं असतं त्याच्याकडे लक्ष. ह्या दोघांचं केव्हा लागतं आणि आमचं केव्हा वागतं. परंतु आपण लग्नात नाही तर आपण कीर्तनात आहोत. म्हणून आपण लग्नात सुद्धा आधी भगवान परमात्म्याचे नाव घेतात. आता तो विषय सोडा, तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहात. ज्यावेळेस शेतात पेरणी करायला सुरुवात करतात त्यावेळेस सुद्धा आधी भगवान परमात्म्याचे नामस्मरणच करतात. डोक्यात टोपी घालून करतात. परंतु आता काही लोक डोक्यात टोपी घालत, कारण ती काय आहे, फॅशन. परंतु डोक्यात टोपी घालणं ही आपली संस्कृती आहे आणि ती आधीपासून चालत आलेली आहे. म्हणून आपण डोक्यात टोपी घातली पाहिजे. परंतु आता बोडकर आणण्याची फॅशनच आली आहे. आपला तो विषय नाही, आपण अभंगाकडे वळू. म्हणून भगवान परमात्म्याचे नामस्मरण आधी करावे. का करावे तर जगद्गुरु तुकोबाराय हेच सांगतात. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र नळनीड जांबुवंत हनुमंतराय हे सेतू बांधायला गेले आणि सेतू बांधायचा त्यावेळेस प्रभू रामचंद्र थोडे बाजूला गेले आणि त्यांनी पाण्यात एक दगड टाकला. तो दगड पाण्यात बुडाला. दुसरा दगड टाकला, तोही पाण्यात बुडाला. तिसरा दगड टाकला, तोही पाण्यात बुडाला. तर प्रभू रामचंद्राला वाटले आपल्या हाताने दगड बुडत आहेत, म्हणून त्यांनी मागं पुढे फिरून पाहिलं. कारण माणसाचं कसं असतं, ते एकदाच पडलं का बघत नाही, मला किती लागलं ते काय बघतं, मला कोणी बघितलं तर नाही ना. प्रभू रामचंद्रांनी मागं पुढे फिरून पाहिले. त्यांच्या मागे हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायांनी हात जोडून नामस्तुती केली. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले, हनुमंता तू कधी आलास? हनुमंतराय म्हटले, प्रभू मी पहिल्याच दगडाला आलो. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले, हनुमंता हे बघ माझ्या हाताने दगड बुडत आहेत. हनुमंतराय म्हटले, प्रभू तुमच्यापेक्षा तुमच्या नामामध्ये फार ताकद आहे. ते म्हटले, कस काय? तो सांगतो. त्यांनी 2 मोठे दगड आणली आणि एका दगडावर रा व दुसऱ्या दगडावर म लिहून राम नावाचा सेतू तयार केला आणि ते दोघे दगडे पाण्यात टाकल्याबरोबर ती पाण्यावर तरंगू लागली. ही भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणजे भगवान परमात्म्यापेक्षा त्याच्या नामामध्ये जास्त ताकद असते. तर हे झालं पारमार्थिक क्षेत्रातलं. व्यावहारिक क्षेत्रातही सांगते. त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका राज्यामध्ये कालिदास नावाचे गुरु राहत होते. ते एकदा न सांगता कुठेतरी निघून गेले. खूप दिवस झाले परंतु ते वापस आलेच नाही. आता ही संधी साधून बाजूच्या राज्यातील पंडितांनी शास्त्रवादाला येतो म्हणून आवाहन केले. त्यावेळेस ते राजेसाहेब म्हटले, हे बघा आमचे कालिदास गुरु घरी नाही, तुम्हाला 8 दिवसांनी कळवतो. तो निघून गेला आणि राजेसाहेब फार चिंतित बसले. आता तेवढ्याच रस्त्याने एक डोळा नसलेला गांगुतेली जात होता. तो म्हटला, राजेसाहेब तुम्ही काय चिंतित आहात? तुम्हाला एवढी काय चिंता आहे? तो म्हटला, चिंता तर फार मोठी आहे, परंतु तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. ते म्हटले, एकदा तुम्ही सांगून तर बघा. म्हटलं, आपले कालिदास गुरु घरी नाही, ही संधी साधून बाजूच्या राज्यातील पंडितांनी शास्त्रवादाला येतो म्हणून आवाहन केले आहे. म्हटलं, त्याच्यात काय एवढी अवघड गोष्ट? तुम्ही पत्र पाठवा आणि त्याला सांगा कालिदास नाही परंतु कालिदासाचे गुरु तुझ्यासोबत शास्त्रवाद करतील. आता त्याने पत्र पाठवलं आणि त्या पंडिताने ते पत्र वाचल्याबरोबर तो तिथेच घाबरला. त्याला वाटलं कालिदास गुरु एवढे श्रेष्ठ आणि त्यांचे गुरु आपल्यासोबत शास्त्रवाद करतील. परंतु त्यांनी आवाहन केलं होतं म्हणून तो आला. आल्याबरोबर एका खुर्चीवर तो पंडित बसला आणि दुसऱ्या खुर्चीवर कालिदासाचे गुरु म्हणून तो गांगुतेली बसला. राजाने इशारा केल्याबरोबर शास्त्रवाद सुरू झाला. त्यावेळेस त्या पंडिताने 1 बोट वर केली, कालिदासाच्या गुरूंनी 2 बोट वर केली. त्या पंडिताने 5 बोट वर केली, कालिदासाच्या गुरूंनी मूठ वर केली. त्या पंडिताने 7 बोट वर केली, कालिदासाच्या गुरूंनी 7 बोट वर करून मध्येच एक आडवी रेष ओढली.
त्या पंडितांनी इशारा केला, कुठं आहे कुठं आहे. याने दयाचं गाडगच पुढं केलं. शास्त्रवाद संपला. कळाला ना? नाही कळाला? मला पण नाही कळालं, समजावून सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. राजेसाहेब म्हटले, आम्हाला शास्त्रवाद समजला नाही, तुम्ही थोडं समजावून सांगा. त्यावेळेस तो पंडित म्हटला, मी तुमच्या राज्यात आल्याबरोबर एक बोट वर करून म्हटलं, या जगामध्ये ब्रह्म असं एकच तत्व आहे. परंतु तुमचे गुरु 2 बोट वर करून म्हटले, एकच ब्रह्म असं तत्व नाही, तर ब्रह्म आणि माया असे 2 तत्व आहे. त्यावेळेस मी म्हटलं, 5 बोट वर करून म्हटलं का या जगामध्ये पंचमहाभूत आहे. त्यावेळेस तुमचे गुरु मूठ वर करून म्हटले, पंचमहाभूते ही वेगवेगळी आहे, परंतु या जगात एकत्र नांदतात. त्यावेळेस ते 7 बोट वर करून मला म्हटले का या जगामध्ये 7 समुद्र आहे, परंतु मी त्यांना 7 बोट वर करून मध्येच एक आडविरेष म्हटलं, 7 समुद्र आहे हे खरे, परंतु त्याच मध्ये एक मेरू पर्वत आहे. मी त्यांना विचारलं, तो मेरू पर्वत कुठं आहे? मग त्यांनी मला दयाचं गाडगं पुढं करून सांगितलं का तो मेरू पर्वत हा दगी समुद्राजवळ आहे. समजला ना आता? विठ्ठल 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 विठ्ठल. पण हा खरा शास्त्रवाद नव्हता. आता तो निघून गेला. कोण? पंडित निघून गेला. त्यावेळेस राजेसाहेब ते गांगुत्याला म्हटले, तू एवढा शास्त्रवाद कुठून शिकलास? तो म्हटला, हे बघा, जसं निकिताताई मोगमच कीर्तन करतात तसं मी उत्तर तर मोगमच दिलं होतं, पण ते फिट्ट बसलं वाटतं. हा म्हटला, कसं काय? तो म्हटला, ते पंडित आपल्या राज्यात येऊन एक बोट वर करून म्हटले, तुझा एक डोळा आंधळा आहे का, मी तुझा दुसरा डोळा फोडतो. मी त्याला 2 बोट वर करून म्हटलं, माझ्या राज्यात येऊन माझ्यावर दादागिरी करतोस, तू माझा एक डोळा फोडशील, मी तुझे 2 डोळे फोडेल. तो 5 बोट वर करून मला म्हटलं, तुला एक सापटच मारेल. मी त्याला मूठ वर करून म्हटलं, तुला एका बुक्कीतच खाली बसवर. तो 7 बोट वर करून म्हटलं, तू काय 7 भाकरी खातो काय? मी म्हटलं, हो 7च खातो, सकाळी 3:30, संध्याकाळी 3:30. ते तुमच्या आमच्यासारखं हुशार होतं ना म्हणून. आणि मग त्याने विचारलं, तू कशाबरोबर खातो? तर दयासोबत खातो म्हणून दयाचं गाडगं पुढं केलं आणि शास्त्रवाद संपला. विठ्ठल 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 विठ्ठल. पण तुम्हाला याचे सांगायचे तात्पर्य एवढंच का कालिदासाचे गुरु शास्त्रवाद करत होते म्हणून त्याने हार घेतली. त्याला माहिती होतं का? नाही. परंतु कालिदास हे श्रेष्ठ, म्हणजे त्याचे गुरु त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणून तसंच माणसापेक्षा माणसाच्या नावामध्ये फार ताकद असते आणि देवापेक्षा देवाच्या नावामध्ये फार ताकद असते. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नाम सतत करायला पाहिजे. आणि कसं करावं हे तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख यानो सर्व अलंकार, सर्व सुख यानो सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान,
सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगत होते का आपण सदाच नामचिंतन केलं पाहिजे. तर नामचिंतन कसं करावं तर सतत करावं. तुमचं आमचं कसं असतं, सप्ताह सुरू झाला का 7 दिवस गड्यात माळ, सप्ताह संपला का खुटीला. परंतु असं नाही तर आपण सतत नामचिंतन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का समाधान आपल्याला नामस्मरणामध्ये मिळते. तर तुमच्या आमच्या दृष्टीने आपल्याला समाधान नामस्मरणामध्ये मिळत नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांना नामस्मरण केल्यामुळे समाधान मिळत होतं. आणि लोक त्यांना प्रश्न विचारत होते, तुकाराम महाराज, ओ तुकाराम महाराज, नामस्मरणामुळे एवढं काय आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व सुख मिळतं, सुख मिळतं. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले, मला सुखच नाही तर मला सर्व सुख मिळतं. कसं मिळतं, ते नामस्मरण केलं तर मला फार समाधानी होतो मी. कारण तुमच्या आमच्या दृष्टीने समाधान प्राप्तीचं साधन काय आहे, बायका पोरं सर. परंतु हे समाधान प्राप्तीचं साधन नाही, असं तेही सांगते. त्याआधी थोडे भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका पोरगाची खूप गरीब परिस्थिती होती, खूप गरीब. त्यांना राहायला निवारा नव्हता, घालायला वस्त्र नव्हते, खायला अन्न नव्हतं. खूप गरीब परिस्थिती होती. तरी त्याच्या आई वडिलांनी त्याला फार शिकवलं. अर्धी भाकर खाऊन त्याला शिकवलं. फार मोठा झाला, डॉक्टरची डिग्री मिळवून दिली, अमेरिकेला जाऊन हॉस्पिटल खोललं, फार मोठा झाला. आईने फोन केला, बाळा तू कसा आहेस. त्यावेळेस मुलगा म्हटला, आई आई माझं खूप छान चालू आहे ग, हॉस्पिटल सुद्धा खूप छान चालतंय. त्यावेळेस ती आई म्हटली, बाळा हे बघ, तुझं तिथे चांगला प्रपंच चालू आहे ना, तू तिथे राहा, समाधानी राहा. त्यावेळेस तो मुलगा म्हटला, हो आई. थोड्या दिवसांनी तिची आई वारली. वडिलांनी फोन केला मुलाला, बाळा तुझी आई वारली आहे, तुला तिथून इथं यावं लागतं. त्यावेळेस मुलगा काय म्हटला असेल, तो मुलगा म्हटला, बाबा बाबा मला हॉस्पिटलचे एवढे कामं आहेत ना, मी येऊ शकत नाही. तुम्ही एक काम करा, आईची अंतिम विधी पार पाडून टाका. काय म्हटला, मी येऊ शकत नाही. बापाने त्याच्या बायकोची अंतिम विधी पार पाडली. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर त्या मुलाचा बाप वारला. गावातील लोकांनी फोन केला, बाळा तुझे वडील वारले, तुला तिथून इथे यावं लागतं. त्यावेळेस मुलगा काय म्हटला, मला येता येत, मला हॉस्पिटलची एवढी कामं आहेत ना, मला येता येत नाही. मी तुम्हाला फोन पे पैसे पाठवून देतो, तुम्ही वडिलांची अंतिम विधी पार पाडून टाका. गावातील लोकांनी अंतिम विधी पार पाडली. थोड्या दिवसांनी गावातील एका माणसाने त्याला फोन केला आणि म्हटलं, हे बघ, तुझ्या वडिलांच्या नावावर जे घर होतं आणि तुझ्या आईच्या नावावर जी शेती होती ना, तुला जर तुझ्या नावावर करून घ्यायची असेल तर तुला तिथून इथं यावं लागतं. त्यावेळेस मुलगा काय म्हटला, असं नाही म्हटला का मला हॉस्पिटलच्या कामामुळे येता येत नाही. त्यावेळेस तो मुलगा म्हटला, हे बघा, मला बस नसली मी ट्रॅव्हल्सने येतो, ट्रॅव्हल्स नसली ट्रेनने येतो, ट्रेन नसली मी एरोप्लेनने येतो, परंतु येतो. तुम्ही कागदपत्र तयार करून ठेवा. मला सांगा, आई वडिलांसाठी तो मुलगा तिथून इथं आला नाही, परंतु प्रॉपर्टीसाठी 5 मिनिटात आला. परंतु मेल्यानंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. जिवंत असताना आपण सेवा केली पाहिजे. ते म्हणतात ना, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको रे
काही फायदा नाहीये. जिवंतपणे आपण सेवा केली पाहिजे. आई वडिलांचं तर बहीण भावाचं सांगते. बहीण भाऊ होते, आई वडील न होते त्यांना. बहीण लंकेची पार्वती लग्न झाल्यानंतर गरिबाच्या घरात पडली. भाऊ श्रीमंत होता, मोठा बंगला, 4 गाड्या, मागं फिरायला 4, पुढे फिरायला 4. बहीण लंकेची पार्वती गरिबाच्या घरात पडली. फुटका मनी नाही तिच्या गळ्यामध्ये. भावाला काय वाटायची? लाज वाटायची तिच्या घरी जायला. जात नव्हता तिच्या घरी. पाठची बहीण बहिणीकडे फिरून सुद्धा पाहत नव्हता. त्यावेळेस ती बहीण म्हटली, दादा दादा मला येऊ दे तुझ्या घरी. त्यावेळेस भाऊ म्हणतो, हे बघ, माझ्या घरी येऊन गरिबीचा तमाशा दाखवू नकोस. तू तुझ्या घरी बरी, मी माझ्या घरी बरा. तुझा माझा काही संबंध नाही. त्यावेळेस ती रडायला लागली. भाऊ म्हटला, तू माझ्यासोबत बोलायचं नाही, मी तुझ्यासोबत बोलणार नाही. ज्या वेळेस तुझ्याकडे पैसा होता ना, त्यावेळेस तू माझी बहीण होती. पण आता तुझ्याकडे काही 1 रुपया नाही, घालायला कपडे नाही, तू माझी कोणी नाही. तुझ्यासोबत मी शोभत नाही. मला सांगा, ज्या बाया सासरी आल्यात त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव असेल. तुमच्या दारामध्ये कोणीही आला आणि उभं राहिलं तरी भावाची सर येते का? नाही येत. पाठच्या भावाची सर कोणी करू शकत नाही आणि पाठच्या बहीणची सर कोणी करू शकत नाही. भावाची मुलं मोठी मोठी झाली, मुलीचं लग्न ठरलं. त्या मुलीच्या लग्नाची पत्रिका बहिणीच्या गावात गेली, बाजूच्या घरात गेली, परंतु बहिणीच्या घरात नाही गेली. ती पत्रिका त्या बाईने पाहिली. त्या बाईचा भाषेचा फोटो त्याच्यावर पाहिला. तिच्या नवऱ्याचं नाव खोडलं आणि हिच्या नवऱ्याचं नाव टाकलं. ती पत्रिका घेऊन तिच्या घरात गेली. म्हणजे, ताई, ओ ताई, तुमच्या भाषेचं लग्न आहे बरं का, तुम्हाला पत्रिका आली आहे, हे घ्या पत्रिका. पत्रिका हातात घेतली. खूप आनंद झाला. 20 वर्षानंतर भाषेला पाहिलंय. त्या बाईला सांगत होती, लग्नाला या बरं का, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, माझ्या भाषेचं लग्न आहे. पत्रिका बंद केली, खोडलेलं नाव पाहिलं, रडायला लागली. बाजूच्या घरात पत्रिका आली, माझ्या घरात पत्रिका नाही. नाही दिली पत्रिका का? लाज वाटत होती गरिबाच्या घरात पत्रिका द्यायला. तरी ती पत्रिका नवऱ्याकडे दिली. म्हटली, साहेब, ओ मालक, माझ्या बाचीचं लग्न आहे बरं का, आपल्याला जायचंय उद्या. तुम्हाला, तू वेडी झालीस का ग? ती आपल्या घरी पत्रिका नाहीये, ती बाजूच्या घरातली पत्रिका आहे. ती म्हटली, हे बघा, यायचं असेल या, नका येऊ, मी माझ्या मुलांना घेऊन जाणार. फाटक्या तुटक्या कपड्यांसहित मुलांना घेऊन गेली. बसमध्ये मुलांना सांगत गेली, बाळांनो, आपला मामा खूप श्रीमंत आहे बरं का, खूप खायला देईन, नवीन कपडे घेऊन देईन. एसटीतून उतरली तशीच रडत बाहेरच्या वाटेला निघाली. दुरूनच घर पाहिलं, एवढा मोठा बंगला, बाहेर 4 गाड्या. वहिनी भेटली, भावाची बायको भेटली. तिने तिच्या भाषांना पदराला लावलं, मिठी मारली, कारण स्त्रीला स्त्रीचं दुःख समजतं. त्या पोरांना पदराला लावलं, मिठी मारली. भावाने पाहिलं, लाय, तुला त्यांच्यासोबत बोलायचं असेल, माझ्यासोबत काही संबंध ठेवू नकोस. त्यावेळेस ती म्हटली, ही माझी भाची आहे, भाषा आहे. त्यावेळेस तो म्हटला, मला काही फरक पडत नाही, गरिबीचा तमाशा दाखवायला इथे येऊ नकोस. बहिणीला म्हटला, हात धरला, बाहेर ढकलून दिलं. रडत रडत घरी गेली. देवावर विश्वास होता. परत गेली भावाच्या घरी, परत ढकलून दिलं. आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबा रायांची कृपा, माझ्या मुक्ताईची कृपा
तिचे दोघे मुलं सरकारी अधिकारी ऑफिसर झाले. त्यावेळेस त्या भावाला लाज वाटत होती. आपल्या बहिणीकडे एवढा मोठा बंगला, 4 गाड्या, तिच्या मागं 4 लोक, पुढे 4 लोक, स्पेशल गाडी. त्यावेळेस बहिणीला फोन केला, म्हटलं ताई ताई हे बघ, माझ्याकडून फार मोठी चुकी झाली ग ताई, मला माफ कर, मला श्रीमंतीचा गर्व झाला होता, माझ्या घरी ये. ते बहिणीचं अंतःकरण होतं. कितीही केलं तरी बहीण असते. आई शेतातून येईपर्यंत पाडणं हलवणारी, डब्यातला घास वाचून भावाला खाऊ घालणारी बहीण असते. त्यावेळेस ती बहीण म्हटली, दादा दादा तू माझ्या घरी जेवायला ये. जेवायला आला. 2 पाट ठेवले, एक बसायला दिलं, एक ताट ठेवायला दिलं, अजून एक आणलं. तो म्हटला, ताई हे कशाला ग? ते बाजूला ठेवलं आणि ताटामध्ये जेवढे पदार्थ होते तेवढे त्या ताटामध्ये दागिने ठेवले. काय ठेवले? दागिने. तो म्हटला, ताई हे दागिने कशाला ग? ती म्हटली, हे बघ दादा, मी तुझ्या घरी आली होती आणि तू मला काढून दिलं होतं. का काढून दिलं होतं? तुला श्रीमंतीचा गर्व होता ना. कदाचित दादा तुला हे दागिने बघून तरी माझ्या घरी जास्त जेवण जाईल, तू जेवण कर. रडायला लागला. नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. परंतु ती बहीण होती, जेवू घातलं, पोटभर जेवू घातलं. भावाला पश्चाताप झाला नंतर. म्हणून सांगते, कोणीही आपलं नसतं, म्हणून जगात दूर तुकोबार आहे म्हणतात. समाधान प्राप्तीचं साधन हे फक्त नामस्मरणच आहे आणि नामस्मरण आपल्याला करायला पाहिजे. मुलंही समाधान प्राप्तीचं साधन नसतात. बहीण भाऊ कोणी कोणाला ओळखत नाही, पैसा आहे तोपर्यंत एकमेकाला ओळखतात. ते म्हणतात ना, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं झूठे, कोई किसी का नहीं झूठे नाते नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. बहीण कोणाची नसते, भाऊ कोणाचा नसतो. ते म्हणतात, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या. माझी कवनी प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. 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 अंती जाशी एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशी एकल प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा
सांगतात का नामस्मरण करा, सतत नामस्मरण करा. नामस्मरणामुळेच आपलं सर्व सुख आहे. म्हणून लोक तुकाराम महाराजांना प्रश्न विचारत होते, तुकाराम महाराज तुम्हाला नामस्मरणामध्ये एवढं मिळतं तरी काय, करतात तरी कशाला नामस्मरण. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, मला नामस्मरणामध्ये सुखच नाही तर सर्व सुख मिळतं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. ओ सर्व सुख झालो, सर्व सुख आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो. हे आनंदे निर्भर डुलत असो, डुलत असो, डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो. आनंद निर्भर डुलत असो, आनंद निर्भर डुलत असो. हे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, ओ सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व सुख. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत असो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का नामस्मरण करा, भक्ती करा. कशी करा, सतत करा. तर तुमचं आमचं कसं असतं, आपण दररोज देवाची भक्ती बदलतो. 7 दिवस 7 देव. सोमवाराला चालले महादेवाकडं, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, देव भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. सोमवार गेला आणि मंगळवाराला का चालले देवीकडं, जय अंबे पूर्ण केलं. मंगळवार गेला आणि बुधवाराला दिगंबराकडं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बुधवार गेला आणि गुरुवाराला साईबाबाकडे, लगेच गुरुवार गेला, शुक्रवाराला का परत देवीकडे. लावला गला आंब्याचा विठाबाई माऊलीचा, आदिस्थाने आदिस्थाने पंढरपूर वनादे कानाई सुंदर, आदिस्थाने पंढरपूर वनादे कानाई सुंदर. अधिष्ठाने पंढरपूर वनादे कानाई सुंदर, अधिष्ठाने पंढरपूर वनादे कानाई सुंदर. शुक्रवार गेला आणि शनिवाराला का परत
हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. शनिवार गेला आणि रविवार आला. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू. मरुदेर सासू खंडेराया, मरुदेर सासू खंडेराया, सासू खंडेराया मारुती सासू खंडेराया. हा खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू. 7 दिवसाची 7 वेळेस भक्ती बदलते. एकदा 2 मित्र या किनाऱ्यावरून नदी पार करून त्या किनाऱ्यावर जात होते. एक मुस्लिम होता आणि एक आपल्या हिंदू धर्माचा होता. तर आपली भक्ती दररोज बदलते. नदी पार करत होते, मध्यभागी नाव आली आणि ती पलटी झाली. त्यावेळेस हिंदू माणूस म्हटला महादेवाची भक्ती करायला लागला. पण त्याला असं वाटलं महादेव तर भोडे आहेत, तिकडच वाट चुकले तर इथं कुठं यायचे. लगेच भक्ती बदलवली. पण जो मुस्लिम होता त्याचं चालू होतं काय, अल्लाह अल्लाह, त्याचा अल्लाह आलावी, त्याला घेऊन गेलावी ना आपला इथं मेलावी. अशी भक्ती बदलून काही उपयोग नाही. एकाच देवाची भक्ती करा, परंतु सतत करा. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात का आपण भक्ती सतत केली पाहिजे, नाहीतर 10 दिवस, त्याच्यानंतर 9 दिवस, परंतु अशी भक्ती करून काही उपयोग नाही. आपण सतत भक्ती केली पाहिजे, सतत नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरणामुळे आपला खूप मोठा फायदा होतो आणि दोघी पक्षांचा उद्धार होतो. आता 2 पक्ष कोणती, काँग्रेस आणि भाजप, काँग्रेस आणि भाजप काँग्रेस आणि भाजप नाही, तर जो नामस्मरण करतो त्याचाही उद्धार होतो आणि जो श्रवण करतो त्याचाही उद्धार होतो. म्हणून आपण नामस्मरण केले पाहिजे, सतत केले पाहिजे. नामस्मरणामुळे एवढा मोठा फायदा होतो. तर तुम्ही आम्हीच करत नाही, तर सर्वच कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना नामस्मरणच करतात. आणि संत सुद्धा आपल्याला सांगतात का नामस्मरण करा. त्यांनी सांगून सुद्धा आपण ऐकत नाही, म्हणून ते हात जोडून सांगतात, कर जोडवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव, कर जोडून विनवितो तुम्हा देव म्हणा, नका करू संसार तेव्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लागून तू विषय कामात वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संत आपल्याला हात जोडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया
नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हात जोडून सांगतात, पाया पडून सांगतात, अरे बाबांनो नामस्मरण करा. तर कसं नामस्मरण करा? आपणही भगवान परमेश्वराचे नामस्मरण करू. एकदा सर्वांनी दोघे हात वरती करा. विठोबा रखुमाई, 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 हात वरती घ्या. विठोबा रखुमाई, 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 हे विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली गवरदा हरी विठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु जोग महाराज की जय, विठोबा रखुमाई, गजानन गणपती महाराज की जय. थांबा, थांबा, थांबा. साधू संत आपल्याला सांगतात का नामस्मरण करा, सतत करा. आणि आपली अवस्था नामस्मरण करत असताना कशी राहू द्यायची हे तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. असोय साठाव आठवची नाही, असोय साकोठे आठवची नाही, असोय सगोटे आठवची नाही, असोय साकोठे आठवची नाही. देही विदेही भोगुदसा, देही
दशा कशी आहे यावर एक दृष्टांत सांगते. टाइम संपलाय का? कारण माझ्याकडे सांगायला जास्त भांडवल नाहीये. एक दृष्टांत सांगते, त्यावेळी भजन करा. विठ्ठल विठ्ठल एकदा आम्ही कीर्तनाला जात होतो आणि बस स्टँड वरती होतो, कारण माझ्याकडे फोर व्हीलर नाहीये. आम्ही बसने जात होतो. बस स्टँड वरती उभं होतो आणि तिकडून दोन माणसं पिऊन आली आणि पीक येत होती. मला चांगल्याच प्रकारे कळालं असं काय पिऊन आली आणि काय पीक येत होते. सिगरेट पीत येत होते. माझ्या जवळ आले, म्हणते ताई तुमच्या पाया पडू द्या. मी म्हटलं नको नको, तुम्ही लांबच थांबा. त्यावेळेस म्हटले पडू द्या. त्याच्यातले एकाच्या तोंडात बिडी, तेच माझ्या पायावर वाकलं. मला चटका लागला म्हणून मी उडी मारली. ते म्हटलं काय एवढा मोठे झालं काय मला लाथा मारतात? म्हटलं नाही भाऊ तसं नाही, माझ्या पायाला चटका लागला म्हणून मी उडी मारली. ते दुसरा म्हणतो तू वेडा आहेस का, मूर्ख आहेस का? मी म्हटलं आता यायला सांगतोय, म्हटलं राहा चांगला पाय पडू. तो माझ्या जवळ आला, तोंडातली बिडी हातात घेतली. मला म्हणतो ताई एवढी बिडी पकडा, मी तुमच्या पाया पडतो. याला म्हणतात दारूत डुलणं. पण आपण भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात उडायला पाहिजे. भजनात, कीर्तनात, हे परमार्थिक क्षेत्रामध्ये डुललो पाहिजे. व्यसन करून काही उपयोग नाही. भगवान परमात्म्याचे नामस्मरण करा. तर या छोट्या छोट्या मुलांनी गणपती बाप्पाचं किती छान प्रकारे आगमन केलं. असंच हर वर्षी गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आणि उत्साहामध्ये आगमन करा. हीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का आम्ही सदा नामचिंतन करू आणि पाप पुण्याचा माळ कधीही अंगास लागू देणार नाही. कसं ते हे तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. ah
निर्भर डुलत सो आनंद निर्भय डुलत सो आनंद निर्भर सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार कामने आम्ही झालो विरूप लागो निंदू पाप पुण्य अंगा सर्व सुखाने आलो सर्व अलंकार आनंदी निर्भय डोलत सो. जाता जाता काही सांगून जाईल. व्यसन करू नका. व्यसन करून काही उपयोग नाही. दारू पिऊन काही उपयोग नाही. म्हणतात जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. देवाच्या भक्तीत तल्लीन व्हा. व्यसन करून काही उपयोग नाही. आई वडिलांची सेवा करा, कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय. तसंच माझे आजोबा, त्यांनी मला शिकवलं. त्यांच्याचमुळे मी आज इथे नारदाच्या गादीवर उभी आहे. आई वडिलांनी जन्म दिला, परंतु त्यांनी मला शिकवलं, मला लहानचं मोठं केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल. ते सुद्धा इथे उपस्थित आहे. तसेच माझे आई वडील इथे उपस्थित आहे. तुम्ही सर्व सुद्धा माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित राहिले, तुमचे सर्वांचे आभार. तसेच गायनाचार्य, मृदंगाचार्य यांचेही आभार. आई वडिलांची सेवा करा. आणि मग आपण जर आई वडिलांची सेवा केली नाही, आपलीही तेच हाल होणार आहे. आई वडिलांनी सुद्धा मुलांना चांगले संस्कार द्या. आणि
मुलांना चांगले संस्कार दिले नाही तर तुमच्या आमच्या मुलांची सुद्धा गत त्या माकडांसारखी होते. एवढं सांगूनही ऐकत नसाल तर मग नाथ महाराज चांगल्याच प्रकारे सांगतात. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाधाईल ग. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देहा, पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देहा. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. लटिकन बोला आम्ही वर्तमान खोटे, लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटिकन बोला आम्ही वर्तमान खोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवघा अवघा दांगड दिलागे, अवघा दांगड दिलागे, अवघा दांगड दिलागे, अवघा दांगड दिलागे. अवघा दांगड दिलागे. नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको नको घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा. नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा. चेतदाना तुम्ही चेतदाना पिपरी वळाच्या साई हो. दान मागायाचो आलो दान मागायाचं, दान मागायाचो आलो दान मागायाचं. दान मागायाचा आलो दान मागाया, दान मागाया आलो दान मागाया. माझ्या सोम माझ्या प्रेम न करावं बारी, सावधोनी बसली लागा देव करावं बारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. ओ माया, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. माया, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका, फिरतो तुम्ही डुगू डुगू ऐका, डुगुडुगु ऐका. तुम्ही डुगू डुगू ऐका. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव. निर्गुण 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 निराकार दादा माऊर माझे गाव. शकू
शकून 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 सांगावया आलय माई माझे नाव शकून सांगावया आलय माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव निर्गुण निराकार दादा माऊर माझे नाव निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव शकून 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 सांगावया आलय माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव आता वाटत असेल कुठं कीर्तन झालं. महाराज एक गणपती बाप्पाचं छान गीत म्हणतील, आपण सर्व त्याचा आनंद घेऊ. ओंकार प्रधान रूप गणेशाची ओंकार प्रधान रूप गणेशाची ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश मकार महेश जाणिल्या ओंकार प्रधान ओंकार प्रधान ऐसे तिन्ही देव जे तुनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव देवते उत्पन्न तो हा गजानन तो हा गजानन माय बाबा ओंकार प्रधान रूप गणेशाचे बोला ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी पहावे पुराणी व्यासाची या ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे देवाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे वा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. वेळ संपली का? मुक्ताबाईचं आपण नमन करू. त्याच्यानंतर
तुम्ही घरी. इंद्रायणी काजल भी बोले मुक्ताई माऊली. ओ इंद्रायण का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूका कन कन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत का कन कन बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली. तापी मया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. तापी मया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. त्र्यंबक निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. भगवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. आनंदी निवासी ज्ञानदा बोले श्री मुक्ताई माऊली. आनंद निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली. भारत भूका कन कन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत मुर्गा गण गण बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली. विठ्ठली गवळदारी विठ्ठल देव तुकारा आदि शक्ती मुक्ताबाई. तर आपला हिंदू धर्म ज्यांच्यामुळं ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज. आता तुम्ही म्हणसाल का छत्रपती शिवाजी महाराज हे काय देव होते काय, परंतु हे देव नाही, परंतु ज्यांच्यामुळे मंदिरातले देव सुरक्षित आहेत हे माझे छत्रपती शिवाजी महाराज. यांचे मोठ्या प्रेमाने आपण नाव घेऊ. हिंदवी स्वराज्य संस्थापक जिजाऊ सुपुत्र महाराजाधिराज योगीराज श्री 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 क्षत्रिय कुलावंत राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. राज महाराज तुम्ही सिद्ध. राज महाराज तुम्ही सिद्ध.
कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आरती गेली शिंदे गणपती हा करा आराम करा. कुठं लोक Thank you.